रिजेक्ट केलंय, पण असं वाईट रित्या नाही केलंय, व्यवस्थित सांगून केलंय, पण पस्तावा नाही झाला नंतर कधीच. कारण मला माहिती होतं की हे आपलं नाहीये की इथे जायचं नाही या वाट्याला. असे काही खूप नाही आले. तुझं नव्हतं, ते माझं नव्हतं. होऊ पाहत हो होतो, पाहत होतं. तू होऊ दिला नाही. कॉलेजमध्ये असं नसं व्हायचं. हा म्हणजे मजा यायची त्यावेळेस. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मीडियावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. स्टार प्रवाहावर लवकरच आपला भेटीला तोही रे माझा मितवा ही नवीन मालिका येते आणि त्या निमित्ताने मालिकेची टीम माझ्या बरोबर आहे. हाय, हॅलो, हाय हाय हाय. कसे आहात? मस्त, धमाल. किती थकलात बोलून बोलून? नाही फार नाही. तुम्हाला कोण प्राईज मला अश्विनी सांगितलं. टिप्स मिळाल्यात का? वा वा. पण मला सांगा, आज आपण छान ते सगळेजण भेटलोय. तुम्ही आजच्या दिवसाची सुरुवात किती स्पेशल केली? आजच्या दिवसाची सुरुवात हा प्लीज प्लीज. हा की नाही नाही, मला जायचंय, प्रमोशनला जायचंय. माझ्यासाठी हे पहिलंच प्रमोशन होतं या सिरियल साठीचं. पण माहिती नव्हतं कारण आम्हाला काही एक्सप्लेन केलेलं नव्हतं की काय असणार आहे नेमकं. अगदी मी बोटीत बसेपर्यंत मला माहिती नव्हतं की नेमकं काय होणार आहे. आणि ते जे सगळं होतं की तुम्ही सगळे इथे थांबला होतात या ह्याच्यावरती, आम्ही स्पीडबोटने आलो, इतकं मस्त वातावरण होतं, हे सगळं आमच्यासाठी खूप खूप वेगळं होतं, कमाल होतं. कारण आम्हाला आधी काहीच सांगितलेलं नव्हतं, एक्सप्लेन केलेलं नव्हतं. त्यामुळे ते अनुभवलेलं ते मी आता शब्दात नाहीच सांगू शकत. त्यामुळे ते नेहमीच आठवणीत राहील, मेमोरेबल होतं एकदम. माझी सुरुवात ऍक्च्युली चांगली नव्हती. कारण मी 3-4 दिवस वर्कआउट केलं नव्हतं. आज सुट्टी होती, म्हटलं लेट आहे ना. सकाळी गेलो जिम मध्ये, तर मला थोडा मसल पुल झाला, त्यामुळे असं डाऊन झालं होतं. पण इथे जसं आलो मी, तसं मी एकदम असा ओपन अप झालो. व्हेरी हॅपी ना. मी ते विसरून गेलो. मध्येच आठवतं रे दुखतंय कधी, पण आय एम व्हेरी हॅपी ना. थँक्यू. तुझ्या दिवसाची सुरुवात मला वाटतं ह्या विचारात केली असेल, आता मी आज लपून छपून कसा जाऊ? नाही नाही, मला वाटलेलं सगळं उत्तम प्लॅन्ड असणार आहे आणि तसंच होतं. म्हणजे आमच्या टीमने कडक प्लॅनिंग केलेलं स्टार प्रवाहाच्या. जसं मी मगाशी पण म्हटलं आता गणेश सरांच्या इथे की या देशात काही घडलं तरी सगळ्यात आधी मीडिया पोचते, तसंच इथेही ते खूप आधी पोचलेले, वेळेच्याही आधी. आणि मी माझ्या वेळेत येऊन सुद्धा फार क्वचित येतो मी, पण आज पोचलेलो तरी त्याचा उपयोग झाला नाही, कारण अर्ध्यांनी आधीच बघितलेलं. पण तरी मी लपून छपून आलो काही लोकांपासून. आणि दिवसाची सुरुवात म्हणजे नेहमी होते तशीच होती. फक्त या मालिकेच्या बाबतीतलं हे पहिलंच अशी म्हणजे काय पब्लिक अपिअरन्स आहे, म्हणजे लोकांसमोर पहिल्यांदाच येणार आहे. याची उत्सुकता डेफिनेटली होती आणि ते ज्या पद्धतीने करणार होते मार्केटिंग टीमनी पण काल सांगितलेलंच सगळं. पण त्यामुळे आता जसं अभिजित म्हणाला, इथे आल्यावर कमाल फ्रेश झालोय आणि मस्त वाटतंय. म्हणजे जे काय ते सगळं पहिल्यांदा घडतंय हे सगळं, त्यामुळे मजा येते. ती पण कमाल होते रे. म्हणजे आम्हाला पण ऍक्च्युली ज्यांनी बघितलं त्यांचं ठीक आहे, पण आता आम्ही तुला पाहिलं नव्हतं येताना, त्याच्यामुळे आमच्यासाठी ते सरप्राईजच होतं. ग्रेट. कोणासाठी तरी वर्क झालं हे मला छान वाटतं. रादर सगळ्यांसाठीच झालं. काहीच लोकांनी बघितलं होतं, पण त्यातही त्यांचा संभ्रम होता की नक्की कशासाठी आला, चॅनल मध्ये लागला का नोकरीला वगैरे, असे खूप 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 प्रश्न त्यांच्या मनात येऊन गेले असतील. पण नाही, तसं काहीच नव्हतं आणि मजा आली एवढंच सांगा. पण तुला असं वाटतं का की तुला आता हे जे निगेटिव्ह शेड मिळाले त्याच्यामध्ये तुझ्या डोळ्यांचा खूप मोठा सहभाग आहे, वाटा आहे खूप जास्त, असं वाटतं तुला? हो हो, पण जितका वाटा आहे डोळ्यांचा ही भूमिका मिळण्यामागे, मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त मी ही भूमिका करताना त्याचा वापर करीन अशी माझी इच्छा आहे. मी आता आहेच डोळे आणि लोक समजतातच अशा डोळ्यांची माणसं लबाड असतात, पण नसतात. 4 वर्ष रंग माझा वेगळा पॉझिटिव्ह म्हणून केलं की ऍक्सेप्ट लोकांनी. ऍक्च्युली ना प्रेक्षक फार प्रेमळ आहेत. ते काय आपण जे देऊ ते छान ऍक्सेप्ट करतात आणि छान सगळ्यालाच मिठी मारतात ते गोड की अच्छा हे देत आहे, ओके हेही आवडतंय. त्यामुळे मला असं वाटतं की मला माहित नाही ऍक्च्युली, मी हे विनोदाने म्हटलं, डोळ्यांचा वाटा असेल नसेल मला माहिती नाही, पण त्याच्यामुळे जर हे पात्र मिळालं असेल तरी आय एम ग्रेटफुल की या वेल अँड गुड की ही एक शेड मला दाखवायला मिळेल प्रेक्षकांना. क्या बात आहे. तर अभिजित, प्रोमो मध्ये आम्ही बघतोय रिजेक्ट. मला सांग, असं खऱ्या आयुष्यामध्ये कोणाला रिजेक्ट केलंयस तू? किंवा असं कधी झालंय का छान प्रपोजल आलंय समोर तुझ्या आणि तू रिजेक्ट केलंयस असं, आणि नंतर तुला त्याचा पछतावा झालाय? रिजेक्ट केलंय, पण असं वाईट रित्या नाही केलंय, व्यवस्थित सांगून केलंय, पण पस्तावा नाही झाला नंतर कधीच. कारण मला माहिती होतं की हे आपलं नाहीये की इथे जायचं नाही या वाट्याला. असे काही खूप नाही आले. तुझं नव्हतं, ते माझं नव्हतं. होऊ पाहत हो होतो, पाहत होतं. तू होऊ दिला नाही. कॉलेजमध्ये असं नसं व्हायचं. हा म्हणजे मजा यायची त्यावेळेस.
आशूला माहिती पण असेल करायचं आपण एकत्र मी नाही नाटक करायचो, मी यांची नाटकं बघायला जायचो. कारण माझ्या कॉलेजमध्ये असं नाटकाचं हे नव्हतं काही. मी माझं कॉलेज संपल्यानंतर ऍक्च्युली नाटक सुरू केलं, ते पण आशू यांच्या टीम बरोबरच सुरू केलं मी कॉलेज संपल्यानंतर. हे का सांगतोय मला माहित नाही, पण बट मी आशूला माहिती असेल वरून गेलो असं आणि एनिवे पण मी केलं असं, पण इन अ व्हेरी गुड वे मी सांगितलंय, बिकॉज कोणाच्या फिलिंग्स हर्ट नाही केल्या मी कधीच. सो येस. शर्वरी आम्हाला इतकी अशी गोंडस आणि अशी बिचारी वाटते त्या प्रोमो मध्ये की बिचारी पावसाळ्याला की आता उशीर झाला आहे. हा. खऱ्या आयुष्यामधली शर्वरी कशी आहे? अशीच आहे. अशीच आहे. सेम. हे दोघं मला वाटतं जास्त समजून. हो मी आहे तशी. मी ऐकून आहे फार की अशी आहे. मी अर्थात अनुभवलं नाही. म्हणजे मी सॉरी मी हे करतो, ती कुठलंही फंक्शन वगैरे असेल ना, किंवा आता कसं प्रमोशनचं आम्हाला सांगितलं डेट, तिने मला काल 10 वेळा तरी फोन केला, ऐक ना तुला काय कळलं का, तुला काय झालं का, तुला कळलं काय घालायचं, तुला कळलं काय काय बोलणार आहेत, काय बोलायचं, काय बोलायचं. अरे बापरे अरे बापरे अरे बापरे. तिचं चालूच असं सतत काय ना काहीतरी. ती अशी स्टेबल नसते. मी आहे तशीच आहे. हो हो. आता मला वाटतं प्रश्न ना तुम्हाला खूप झाले असतील, त्याच्या आधी खूप इंटरव्ह्यू झाले असतील, तर मला वाटतं आपण थोडं काहीतरी वेगळं करूयात. मी एक रॅपिड फायर घेते. तुमचा बॉन्ड बघून मला असं वाटतं की तुमची छान ओळख झालेली आहे आता. ऑलमोस्ट किती आता 2 महिने झाले असेल शूट चालू होऊन. पण मी 2च दिवस शूट केलंय, पण ठीक आहे आपण तरी खेळू शकतो. आम्हाला तुझा बॉन्ड यांच्यासोबतचा बघून असं काही वाटत नाही की अरे जे नाही आहे ते दाखवणं आमचं काम आहे. तेच रेडी. येस. ओके, सो मी काही प्रश्न विचारेन ज्याची तुम्हाला पटापट उत्तरं द्यायची. ओके, मला सांगा सेटवरती सगळ्यात जास्त सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह कोण असतं? सतत. कोणी नाही. मला वाटतं आमच्या सेटमध्ये म्हणजे ओळख नाही, म्हणजे आमच्या तिघांमध्ये नाही, पण मला वाटतं जितके मी पोस्ट बघतो त्यावरनं मधुरा मधुरा जोशी. ओके. इथे कोणी नाही. हा म्हणजे इथला नाही, म्हणजे असं इथलीच उत्तर द्यायचे असं नाहीये ना कोणी. पण तिघांमधलीच दिलीत तर बरं होईल, कारण का अजून वा. बाकीची कॅरेक्टर्स रिव्हील झाली नाही. मग त्यातल्या त्यात शर्वरी. ओके, फूडी कोण आहे तिघांपैकी? मी नाही एवढं माहिती शर्वरी. आम्ही तर दोघे अजिबात नाही. शर्वरी. ते सगळे बघितलेच ना कसं काय काय आम्ही दोघे त्यांचं काय नाही. फंबल्स कोणाच होतात किंवा ऑन द स्पॉट एक स्वतःच वाक्य मध्येच कोण घेतं? Addition. माझं नॅचरल असं होतं, पण मला ह्या कॅरेक्टर करताना ही मुभा नाही घेते. स्टेटमेंट्स आहेत, त्यामुळे मी नाही करू शकत ते. फंबल असं नाहीये कोणी, नाही आहे. सगळेजण वेल प्रिपेअर्ड असतात. अजून lines. तरी सापडले की नंतर सांग. सांगतो ना आम्ही कोण आहेत ते. लेट जोक कोणाला समजतात? आईला. बापरे. मला असं वाटतं मलाच कळत असेल. समजतात. असं वाटतं. मला पण असं तुला वाटतं काय थोडे दोघांनाही वाटतं लेट समजलं. मला असं वाटतं कधी मला कॉन्टेक्स्ट कळताना थोडा वेळ लागतो जायला, की कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोलतात, कारण मला एका याच्यावर शिफ्ट व्हायला फार वेळ लागतो. म्हणतात की मी माझ्या तंद्रीत असतो, सो आय टेक टाइम टू शिफ्ट. फालतूतले फालतू जोक कोण मारतं सेटवर? मधुरा. अगेन सेटवरचं विचारलं मधुरा, पण आम्ही हसतो त्याच्यावर, कारण हसावं लागतं. येतो सांगून 5 मिनिटं असं करत येतच नाही, असं कोण आहे? नाही, कसं आपण असं गंमत म्हणून हा आलो किंवा आले असं करतो आणि मग आपण कल्टी टाकतो. अजून तरी माझं सुरू नाही झालं ते शूटच्या इथे हळूहळू होईल. हा येतोय पोस्ट अजून तरी. पण तेच म्हणतो तुम्ही जनरली असं आहे फॉर माय फ्रेंड्स अँड माय फॅमिली, पण इथे तरी नाही असं. सो येस, लास्ट क्वेश्चन, कारण का आता खूप जणांना अजून बोलायचं आहे आणि आता आपल्याला संपवावं लागणार इंटरव्ह्यू. सो एक क्वेश्चन जाता जाता, जर का तिघांना एकमेकांबद्दल एक फनी अफवा पसरवायची असेल तर काय पसरवाल? मी सांगू की आशूचे डोळे जे आहेत खूप डोळ्यांवर झाले, त्याने लेन्स लावले, अशी मी अफवा पसरू. ऍक्च्युअल डोळे काळे भोर आहेत असं मी सांगू शकतो. म्हणजे फक्त मला माहिती आहेत. वा नाईस. बापरे, मला असलं काही नाही. मला- मला नका विचारू प्लीज. यापुढे आता कधी माझ्याबद्दल कुठली अफवा आली तर मी पहिले यालाच फोन करून विचारेन. हे मला कळलं की असं सुचलं एवढ्या पटकन, हेच खूप भारी आहे. येस, सो तुम्हाला मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा, आणि मला वाटतं येतो बस सुरुवात आहे, त्याच्यामुळे मी तुमच्या सेटवरती पुन्हा येईन आणि मालिका चालू झाली की मला तुम्हाला विचारायला अजून खूप गोष्टी असतील आणि तुमच्याकडे सांगायला खूप असेल. येस, सो थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द व्हेरी. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.